याच्यावरच हो ते लेवल करून वगैरे दाबणार. दाबलं पण नाही ते रोलरने दाबलं नाही. नाही नाही हा कुठं आहे हे नुसतं या JCP न लेवल केली नुसतं म्हटलं टाकलं घेतलं. बघू ना आपण. हे बघ हा रोड ड्रायव्हर आहे का? माती ते हिरते हा हे केमिकल हे असते सिमेंट आहे. पण पुढचं रोलरने दाबलं नसेल तर मग काय राहणार आहे. रोड खचला जाईल. कुठं आहे रोलर नाही ना. ज्यांना कुणालाही माहिती असेल मी आवर्जून सांगतोय येऊन पहा या रोड मध्ये काय काय वापरलं जातं काय काय नाही ते. परत बोलू नका का बाबा नाही बाबा रोडला चिरा गेल्या रोडला तडा गेल्या. ठीक आहे आमच्या मते जे सांगतोय ते आम्ही सांगितलेलं आहे. कारण का कडी टाकलेली किंवा कस टाकलेली असेल तर तिथं रोलर वापरलेलं नाही हा दिसतोय मला. लग्न करायला जर सुंदर नवरा भेटला पण तो आतमध्ये जर वेगळा असला रोगी असला तर मग पूर्ण संसाराचा वाट लागतो. बरोबर ना. म्हणून आत्ताच लग्न चालू आहे तर आत्ताच त्याच्यावरती निर्णय घ्या. एकदा लग्न लागून गेलं का मग आमच्यासारख्याचं काम नसतंय. नंतर मग नाही गोबा चिरा पडल्या नाही गोबा चिरा पडल्या हे ना ऐकून घेणार. जनताच मालक आहे तर जनतेने तिथं पुढे येऊन उभं राहायचंय विचारायचंय. बाकी हे रिक्षावाल्यांना व्यवसायाला मोकळं करू द्या. नमस्कार. चाललंय का रोड बरोबर. हा रोड मध्ये काय मटेरियल कसं वापरतात येत चांगलंय ना. नक्की ना. हा हा रोलर फिरवलं रोलर वगैरे फिरवलं होतं ना. अच्छा अच्छा फिरवले बोलतात. हे आपले खूप मेहनती आहेत. यांचा छोटासा व्यवसाय आहे. कसला व्यवसाय सांगा. माझं मी हेल्थवरती काम करतो आणि जे ब्रेडची एजन्सी आहे टिटवाळ्यातली ब्रेडची एजन्सी सगळ्यांचं ब्रेड वगैरे काम करतो. ब्रेड रिटेलने विकता का तुम्ही. विकताना विकता जर सपोज एखाद्याला 1-2 ब्रेडचे पॅकेट पाहिजे असेल तर ते पण विकता. आणि सोशल वर्क काय काम करता तुम्ही. सोशल म्हणजे समोर बघा ना समोर बघा बोला. अनाथ मुलींचं लग्न करणं. अच्छा जे व्यसनी जे मुलं आहे काही सामाजिक काम करणं म्हणजे वयस्कर माणसांना आधार देणं. काही वस्तू सापडलेल्या असतील त्यापर्यंत पोहोचवणं. आतापर्यंत एक 7 वर्षाचा मुलगा सापडलेला होता तो जमा केलेला आहे. एक वयस्कर माणूस थोडासा वेडासा होता तो त्या परिवारापासून सुटला होता तोही त्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे. आपली आर्थिक बाजू कमी जरी असेल तर त्या आर्थिक बाजूला खिशाला कैची मारू त्या माणसाला तिथपर्यंत पोहोचवतं हे काम म्हणजे प्रामाणिकपणे काम चालू आहे. प्रामाणिक प्राणाच्या पाठीमाग भगवंत असतो. बरं नाव सांगा तुमचं. माझं नाव कृष्ण प्रभाकर आडकित्ते आहे. कृष्ण प्रभाकर आडकित्ते. गाव कुठलं. इगतपुरी. इगतपुरी नाशिक. राहायला टिटवाळ्यामध्येच आहे. अच्छा अच्छा मला ओळखता ना. चालतंय धन्यवाद धन्यवाद. सांगायचं तात्पर्य असं आहे का प्रत्येक जण काही ना काहीतरी नाही का भगवंताचं काम करत असतो. आणि माझं जे काम आहे भगवंतापेक्षा भगवंताकडे जाणारे लोकांना त्रास होत असेल त्यांच्यासाठी आपण काम करायचं आहे. तर जनतेचे खड्डे बुजवले ना तरी भरपूर होईल. नमस्कार. गाड्या सावकाश चालवा. चला 1,34,00,000चा रोड तो बनेल. ठीक आहे जनता लक्ष देऊन आहे. धन्यवाद. भेटू आपण.